या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मला प्रमोद शेडगे यांच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल मी त्यांचं लाख लाख धन्यवाद मानतोय। तसेच आयोजक तुषार किनी, नयनजी किनी यांचा सुद्धा आभार मानतोय। शिवनेरी चषक 2021-22 मध्ये धावतं समालोचन करण्याची संधी यांच्या माध्यमातून मला मिळाली। फलंदाजी करण्याकरता प्रेम, ओहो क्लीन बोल्ड केलं जातंय। विराज नावाचा खेळाडू होता, मात्र फलंदाजीमध्ये आता प्रेमनाथ या फलंदाजाला बोल्ड केलं जाते, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय। एक तुझी तर एक माझी। सुरुवातीला पहिल्या चेंडूवर फलंदाज सफल ठरलाय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र गोलंदाज सफल ठरलाय। मितेश याला यश मिळतोय। पहिल्या मॅच मध्ये मितेश यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि आता तो मॅच खेळत असताना दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय। नक्कीच 3 गडी बाद केले मितेशने, तर 500 रुपयांचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी महेंद्र भोईर सरावली यांच्याकडून आपण पाहतो। धन्यवाद आशू। तर मॅच कडे वळूया आणि जेव्हा फलंदाजीला येतील त्यावेळेला रोहन गावड यांच्यासाठी सुद्धा ते बक्षीस आहे, ते प्रांजल 11चे अनंत पाटील यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की थोड्या वेळात बॅटिंगला येतील तेव्हा आम्ही ते जरूर अनाउन्समेंट करू। खरोखरच आजच्या दिवसामध्ये मला संपूर्ण दिवसात मी डिसिप्लिन बघितलं प्रत्येक खेळाडूचं। जे लेदर क्रिकेट खेळतायत त्याने सुद्धा डिसिप्लिन दाखवलं। मुंबई प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ज्यांनी गाजवले ते खेळाडू सुद्धा डिसिप्लिन दाखवून गेले। हेच खरं क्रिकेट आहे मित्रांनो। गोलंदाज तयार, मितेश त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू इनसाइड आउट करून चेंडूला खेळायचं होतं। चेंडू कव्हर क्षेत्रात, एक धाव पूर्ण, एका धावेची स्ट्राईक रोटेट केली, धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या पोहोचली ती 5 वर। नवीन फलंदाज युवराज वैती, सुनील वैती यांचेच सुपुत्र। नक्कीच अजून एक मात्र नितीन पाटील जे खार्डीचे आयोजक आहेत, चला स्पीडअप करा जरा गेम। ज्यांनी मात्र माहिती दिली की लवकरच मात्र आई कोसमाई चषक खार्डीचं मैदान लवकरच आपल्याला गजबजताना पाहायला मिळेल। कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची स्पर्धा, खार्डीची ब्रँडेड स्पर्धा, पुन्हा एकदा 1,25,000ची स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल। धन्यवाद नितीनजी पाटील, थँक्यू व्हेरी मच। आणि जिथं प्रत्येक वर्षी त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी आपल्याला असते आणि ती ही स्पर्धा काही दिवसानंतर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसेल। मॅच मध्ये काय घडतं हे सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया। डीप मध्ये हा फटका खेळला होता, 2 धावा जिथे पूर्ण केल्यात, 2 धावांची विराज आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली जाते ती 7 वर। 7 रन्स ऑन द बोर्ड। नितीनजी पाटील यांचा आम्ही आभार मानतोय। या स्पर्धेला ते शुभेच्छा सुद्धा देत आहेत। या चेंडूला खोदून काढलंय, हेलिकॉप्टर स्ट्रोक, शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर, सीमारेषे पार आणि हा आलाय उत्तुंग षटकार, 6 धावा। थँक्यू तन्मेश डीजे ऑपरेटर। प्रत्येक विकेटसाठी गौरव तरे यांच्याकडून आपण पाहतो की प्रत्येक विकेटसाठी एडव्हान्स संघाच्या गोलंदाजांना 100 रुपयेचं कॅश प्राइज असेल। चांगला फटका या फलंदाजाने टोळावलाय, छोटा पॅक बडा धमाका। पुढचा चेंडू गोलंदाजाचा, आता ऑफ ड्राईव्ह आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय। शतरक्षक अंतिम क्षणी चेंडूला गॅदर करतोय, फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत। 2 धावांची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 15 धावा। जरी विकेटचं पतन झालं असलं तरी पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि ही धावगती योग्य समजली जाईल। आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये काय रणनीती असेल ही चर्चा आपण करूया। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत, कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। प्रमोदजी येथे चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाने केले। टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय या संध्याकाळच्या सत्रामध्ये घेतलाय। पुढचा चेंडू हाफ व्हॅली चेंडू होता, चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दिशा दिली गेली। 1 धाव पूर्ण, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनिशी रितेश याच्या गोलंदाजीवर ही 1 धाव युवराज नावाचा खेळाडू पूर्ण करतोय। सुनील वैती यांचे सुपुत्र युवराज, कारण युवराज याने सुद्धा लेदर क्रिकेट मध्ये आपले हात आजमावले होते, दाखवले होते आणि अजून सुद्धा त्यांचा चांगला फिटनेस पाहायला मिळतोय। वडिलांचा सुद्धा एक चांगला फिटनेस पाहायला मिळतोय। 1 धाव प्राप्त करून संघाच्या धावसंख्येत भर करतोय, धावसंख्या पोहोचली ती 16 वर। ओहो, आता मात्र हा एक चांगला चेंडू आहे, फलंदाजाच्या आवाक्यापासून दूर होता। हा चेंडू डावी यष्टी वरून सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना दिसलाय आणि हा डॉट बॉल। 16 रन्स ऑन द बोर्ड। आज चांगले क्रिकेटपटू ज्यांनी चांगला खेळ दाखवलाय, एक अर्धशतक सुद्धा आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं होतं, मात्र
त्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. दुसऱ्या बाजूला शतरक्षणामध्ये बदल करत असताना जास्त वेळ वाया जाईल असं काही करू नका. पॉवर प्ले या ठिकाणी ठेवला गेला होता, पहिला पॉवर प्ले होता, मात्र आता मात्र P2 नसणार आहे. फ्लाइट चेंडू होता, या चेंडूला उचलले, चेंडू सीमारेषे पार, टावरिंग षटकार, 6 धावा. या वेळेला आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे. संदीपजी 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. 22 धावा. कोणत्याही स्टँडला जर चेंडू डिरेक्ट जाऊन फलंदाजाच्या बॅटमधून जर आदळतोय तर त्यांना अल्पेजी भोईर यांच्याकडून मात्र खुशी 11 यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि ऑल स्टँडला 500 रुपये मात्र भौमिक स्टारचे ऑनर अमोल भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असतं. हो, इथे जेल ड्रॉप झालाय. स्टँडच्या दिशेने हा चेंडू जाण्याच्या मार्गावर होता, जेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा जेल सुटला गेलाय आणि या फलंदाजाला 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 24. 1 षटक 4 चेंडूची समाप्ती. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 24 धावा. सर्व काही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने योग्य पद्धतीने होताना दिसतंय. म्हणजेच जे हवं होतं ते मिळवताना दिसतंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रितेश तयार. त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू, पुढचा चेंडू, या चेंडूला ऑफ स्टंपवर सफळ होऊन भिरकावून दिलाय. चेंडू जातोय फाईन लेग पट्ट्याबाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार, 4 धावा. जयजी मोरे अतिशय चांगले पंच आणि त्यांच्याद्वारे शुभेच्छा आलेत या स्पर्धेकरता. जयजी, आम्ही लाख लाख धन्यवाद देतोय. अतिशय चांगले क्रिकेटचे पंच जे शुभेच्छा देताना दिसत आहेत. मॅच कडे रवाना होऊया. हा ऑन ड्राईव्ह खेळाय फलंदाजाने आणि मिडऑन क्षेत्रामधून फेकी येईपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली. या 2 धाव मिळत आहेत. या 2 धावण्याची धावपळक फुललाय, धावपळक बहरलाय. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 30. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 30 धावा. 30 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 15च्या सरासरीने आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वैतीपाडा वाडीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने मात्र या ठिकाणी फलंदाजी युवराज काय आक्रमकता यावेळेला आपण पाहतोय. विराजच्या बॅटमधून मात्र आक्रमकता पाहायला मिळाली. विस्फोटक फलंदाजी युवराज एका साईडला, विराज व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग. बोईसर परिसरामधून जयेश मोरे यांनी शुभेच्छा दिलेत या स्पर्धेसाठी. आता मिस टायमिंग झालंय, बॅकलिप वर नेली होती तरी सुद्धा या चेंडूवर 4 धावा मिळतील. या मिळत आहेत 4 धावा. या 4 धावांची धावपळक आता पुढे सरकताना दिसतोय. 4 धावांची धावसंख्या झाली ती 34. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का 4 या धावसंख्येवर लागला होता आणि दुसऱ्या विकेट करता ही चांगली भागीदारी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम विराज अँड युवराज. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आत आपलं राज्य दाखवत आहेत. जोरदार अपील मैदानाच्या आतून केली होती आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. परतावं लागतं या फलंदाजाला. बघूया हा फलंदाज जो बाद झालाय, अतिशय चांगला बॉल होता गोलंदाजाचा. कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय एक नजर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावर आपण बघितला होता रोहन गावड याला. बॅटचं एज लागलं होतं, हलकस आतील कडा चाटून हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि हा लागलाय दुसरा धक्का. युवराज वैती नावाचा खेळाडू बाद झालाय ज्याने संघाकरता 6 धावा बनवल्यात. धावफलकावर धावा लागल्या त्या 34 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज गेलाय अमर नावाचा खेळाडू गेलाय आणि रोहन गावड पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू रोहन. या चेंडूला उचललाय, चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना हा क्षेत्ररक्षक दिसला.
ॲथलेटिक मैदानाच्या आत आलाय की काय हे दृश्य आपण पाहिलंय. आणि इथे फक्त शतरक्षक जे झालंय त्या शतरक्षकाकरता 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गौरव तरे साहेबांकडून हे 100 रुपये मिळत आहेत उर्फ बाळूबाय. आता चेंडू हवेत आहे, मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात. 2 धाबेनंतर आता विकेटचं पतन झालंय. धाव संख्या धावफलकावर रुकली गेलेली आहे, थांबली गेलेली आहे. 3 गडी बाद 36. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय डीजेला थांबवतोय. 36 धावा गौरव तरे जे आपण पाहतोय बाळूभाई एडवनचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून 100 रुपयांचं प्रत्येक विकेटसाठी आपण पाहू शकतायत. मात्र या ठिकाणी आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतं. जर रोहन गावड या ठिकाणी विकेट जर मिळवतायत तर अल्पेजी भोईर जर विकेट हॅट्रिक जर घेतायत तर अल्पेजी भोईर खुशी 11 यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि तसेच भौमिक स्टारचे अमोलजी भोईर खारडी यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी मात्र पाहायला मिळेल. बघूया ती विकेट हॅट्रिक साधली जाते की काय. ओहो, बघितलं आपण. हाईट इज द फॅक्टर. अपील जोरदार केली होती मात्र पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप सुद्धा होता. उंची सुद्धा जास्त होती. उसळी जास्त घेणारा चेंडू असल्या कारणानं अपील पंचाने फेटाळून लावले. लेग बाईचा इशारा आल्यानंतर 1 धाव अंकित होतोय. या एका धाब्याची धावपळ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल गोलंदाज रोहन याचा. मोठा फटका येणं फार गरजेचं असेल या क्षणाला, कारण पहिला गडी बाद झाला 34 या धावसंख्येवर. दुसरा गडी पहिला गडी 4 या धावसंख्येवर बाद झाला आणि दुसऱ्या गडी 30 धावांची भागीदारी केल्यानंतर बाद होताना दिसलाय. ऑफ स्टंपर सफळ झाला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयास होता. या आधीच इरादा होता मनामध्ये की ऑफ स्टंपवर सफळ होऊन फटक्याची निवड करावी. चेंडूला पाहून चेंडू खेळणं फार महत्वाचं आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यावर फलंदाजी करताना गावदेवी वाडीव वैतीपाडा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 37 धावा आणि अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक. नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. 37 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगला परफॉर्मन्स आणि घाई करा. वेळ वाया जाईल असं काही करू नका. एक नम्र विनंती असेल या संघाला. क्रमांक 4चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला येताना दिसतोय जतीन. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा आणि आणखीन फायनलच्या दिवशी जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग येतील यात काही शंका नाही. शॉट ऑफ लेंथ. बॅटचं एज लागलंय आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाताना दिसला. 1 धाव पूर्ण. एका धावनीची धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागला ते 38 धावा. 3 गडी बाद 38 धावा. गावदेवी वाडीव वैतीपाडा या संघाच्या. आशापुरी एडवन संघाविरुद्ध ही लढत सुरू आहे त्यांची. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत तर चांगला झालाय. धावसंख्या 38 धावा. षटकातील पुढील चेंडू. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू गेलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. शतरक्षक वेगाने पुढे सरकतोय. एकाच धावेवर रोखलं जातोय. या स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 39. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत आणि अजूनही त्यांनी त्यांच्या जागा सोडल्या नाही, कारण क्रिकेटवर असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतंय. या चेंडूला पिक केलं होतं. अकुडपदा चेंडू एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथे दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप पोहोचतायत. 2 धावांची धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 41 धावा. आणि जर आपण विचार केला विराज याचा, विराज चांगली खेळी साकारतोय. 2 वेळा मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेत. ऑन ड्राईव्ह आहे. स्लिमिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू फेकला गेलाय. धावबाची संधी. गोलंदाजाने चेंडू अडवलाय आणि फलंदाजाला बाद केलं जाते. गॉन. बिग ब्लो. मोठा फलंदाज इथे बाद होताना दिसलाय. गौरव तरे बाळूभाई यांच्या माध्यमातून 100 रुपये या विकेट करता मिळतील या गोलंदाजाला जतीन याला. आशापुरी माता संघाचा खेळाडू आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या ते 41 धावा. धावसंख्या 41 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. क्लिअर होईल का पाहायचा आहे.
आणि तेवढंच सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. अप्रतिम, गुड कॅच, सुपर मितेश तरे. अर्थातच रगत या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सुपर फिल्डिंग. एबीडी हा त्यांचा आवडता खेळाडू आणि विराट कोहली आणि मितेश तरे आज यांना सूर गवसला गेलाय. आणि गौरव तरे अर्थातच बाळूभाई एडवन यांच्याकडून मात्र आपण पाहतो 100 रुपयांचं कॅश प्राइज विकेटसाठी मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय जतीन यांना. आशु भोईर, महेंद्र भोईर यांच्याकडून आपण पाहतो 500 रुपयांचं कॅश प्राइज मितेश तरे यांच्यासाठी झेल घेतल्याबद्दल. हे एक प्रेम आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतोय मितेश तरे त्या ठिकाणी पोहोचणार नाही आहेत. सरळ चेंडू मात्र यावेळेला रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर यांच्या स्वागतासाठी वन बाउन्स चौकार. गुड शॉट. 45 रन्स, 45 धावा. सचिनजी किनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रात. किरण किनी यांचे बंधू आहेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. 45 धावा, 45 रन्स, विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2021 हे शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपजी गावंड, मी सचिनजी किनी साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. जे किरण किनी यांचे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत. तर प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. गौरव तरे, बाळूभाई यांच्या माध्यमातून आता आशापुरी एडवण या संघाला प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते आणि 1000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी जमा केलेत. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गावदेवी वाडीव वैतीपाडा संघाने फलंदाज प्रेमनाथ आणि विराज याच्या नाबाद कळीच्या जोरावर धावफलकावर धावा जमा केले. त्या 45 आणि 46 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये आशापुरी एडवण या संघासमोर. या 46 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काही मनामध्ये विचार घेऊन दोन प्रारंभिक फलंदाज उतरत आहेत आणि गोलंदाजाचा काय प्रतिसाद मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाला याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येतात आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. तत्पूर्वी मी आजच्या दिवसातून आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. या स्पर्धेमध्ये मला आमंत्रण दिल्याबद्दल समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे यांचं लाख लाख धन्यवाद मानतोय. आयोजक नयन किनी, तुषारजी किनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, अनिल किनी यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतोय, सच्चे आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड. आज आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला जरूर सदिच्छा भेट दिली आणि आज तुमचा आवाज या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकावयास मिळाला, श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचला. त्याबद्दल आपलं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. जर प्रत्येक चेंडूवर आपण पाहतोय, जर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो 200 रुपयांचं कॅश प्राइज ते गौरव तरे बाळूभाई एडवन यांच्याकडून आपण पाहतो आणि 100 रुपयांचं चौकारासाठी कॅश प्राइज पाहायला मिळतं. गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपये त्यांनी जमा सुद्धा केलेले आहेत, त्याच्यातून कपात केले जातील. धावसंख्या 45, 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू, क्रॅकिंग स्ट्रोक, ग्लोरियस शॉट, क्या बात आहे, जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय चौकाराकरिता रोहन गावडची ही ताकद आहे. कॅमेरामॅन ज्या दिशेने चौकार ठोकलाय त्यानंतर आपण बघताय स्टेजवर सुद्धा कॅमेरात आपण फिरवा. बाळूभाई या ठिकाणी आहेत जे खेळाडूंना मोटिवेट करतात, प्रेरित करतायत. कॅमेरामॅन सुद्धा त्यांची भूमिका अदा करतायत. 4 धावांशी अकाउंट ओपन केले रोहन गावड या फलंदाजाने. काय क्रॅकिंग फटका होता, क्रिकेट मधील सौंदर्य या फटक्याने आपल्याला दिसून येतोय. नक्कीच सुपर टायमिंग सहित वळवलं गेलं. जर आपण पाहतो रोहन गावड एका साईडला, जर आपण पाहतोय जर 3 लगातार षटकार येतात तर अमोल भोईर जे आपण पाहतोय भौमिक स्टारचे ओनर आहेत त्यांच्याकडून 3000 रुपये कॅश प्राइस लागलं गेलंय. गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून चौकार या ठिकाणी जरूर आला आणि 100 रुपयांचं कॅश प्राइस त्यांच्या खात्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला गेला, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट, सुपर बॅटिंग.
लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. डीजेला थांबवतोय कारण आपल्याकडे वेळ खूप फार कमी आहे, कारण घड्याळ 6 वाजलेत. सचिनजी गोपीनाथ किनी आस्था एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. जर या ओव्हर मध्ये जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोशन किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर रोहन गावड यांनी जर 3 षटकार जर ठोठावले तर आशिष भोईर VB स्टारचे प्रोप्रायटर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. या आपण मॅच कडे वळणार आहोत. 8 धावा बक्षीस आम्ही मध्ये आम्ही अनाउन्समेंट करू, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळेला ऑन साइड आपण पाहतोय फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डिपेंड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने निघून येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरीच्या माध्यमातून जर आपण पाहिली तर आशापुरी एडवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 10 धावा चेंडू फेकून झाले ते 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा 46 धावांचं एकंदरीत लक्ष समोर आहे. 46 धावांचं लक्ष. 46 रन्स टू विन असताना यावेळेला आपण पाहतोय फलंदाज फसेल आणि फलंदाज यावेळेला रोहन गावड. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट आशापुरी एडव्हान्स संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन. चला, क्षेत्ररक्षण सेलिब्रेशन टाइम नंतर असेल, लक्षात घ्या. ऑलरेडी पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. जेव्हा जातील घराकडे तेव्हा मात्र आपण बाईक सावकाश चालवा, मोटरसायकल सावकाश चालवा. मी मात्र हीच आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून तुम्हाला विनंती करतो, कारण घरी कोणीतरी वाट पाहतोय, याकरता मी विनंती करेन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर निरंजन पाटील व्यस्त आहेत 10 धावा. निनाद पाटील एका साईडला खूप चांगल्या प्रकारची माहिती देत असताना 46 धावांचं लक्ष. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुनील वैती. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये हारजीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत. अप्रतिम. हा चेंडू मात्र सुरेख होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला आपण पाहतोय चेंडू फार सुसाट वेगाने निघून जातोय शिवनेरी चषकाच्या बॅनर्सला. यावेळेला आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात करुणाकर कोटियन सर यावेळेला दर्शवत असताना यस, इट इज अ 4 रन चौकार. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 14 धावा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 5. 46 धावांचा पाठलाग करताना मात्र यावेळेला आपण पाहतोय 14 धावा फलकावर. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. जर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोठावले मितेश तरे अर्थातच रगत याने, तर 5555 प्रथा 11 यांच्याकडून. यावेळेला मात्र क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह क्लास यावेळेला आपण पाहतोय. ऑन दी अप खेळला गेला आणि चौकार येतोय. गुड शॉट. प्रमोदजी, आजच्या दिवसात जवळजवळ 60,000 प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहतायत. आदरणीय सन्मान्य दिनेशजी किनी साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मितेश तरे यांच्यासाठी मात्र यावेळेला आलेला आहे. ते जमा सुद्धा झालंय. या अगोदर महेंद्र भोईर सरावली जे विघ्नहर्ताचे प्रोप्रायटर आहेत, राजू भोईर आणि महेंद्र भोईर यांच्याकडून बॅट सुद्धा आले आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. आशिष भोईर VB स्टारचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून मात्र अजून एक चौकार जर आला तर आशू जे लाडाने म्हटलं जातं आणि त्यांचा उद्या संघ सुद्धा खेळणार आहे, त्यांच्याकडून मात्र 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज मिथून. यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज आहे युवराज. यावेळेला आपण पाहू शकतायत शॉर्ट प्लेन चेंडू होता. एक धाव निश्चित स्वरूपावर दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन्स. विजयासाठी 26 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकारासाठी गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून आपण पाहतोय 200 रुपये आणि चौकारासाठी 100 रुपये गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपये आहे. हे मात्र बक्षिसांची ऊर्जा दिली जाते. धावसंख्या 20. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. ही युवराजची ताकद आहे. सुंदर चेंडू बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला. काय टर्न प्राप्त केला गेला होता आणि जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय
सुंदर चेंडू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा, 20 रन्स. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फंबलिंग होत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. 2 धावा येत आहेत त्या भावेशच्या बॅटमधून आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते आई आशापुरी एडवन या संघाची. 22 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 संघांमध्ये मात्र चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध, घमासान युद्ध सुरू आहे. ते मैदानाच्या आतमध्ये एका साईडला गावदेवी वैतीपाडा वाढीव संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला एडवन संघ. यावेळेला पाहिला ऑन साइडला फटका चांगला आहे. जबरदस्त. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. 200 रुपयांचं कॅश प्राइज गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून मात्र यावेळेला आपण पाहतोय 6 धावा. गुड शॉट. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा, 28 रन. भावेश मूर्ती लहान कीर्ती महान काय आक्रमकता दाखवतोय. लेग ब्रेक चेंडू होता, शफल झाला. बॅटचं एलिव्हेशन सुपर पाहायला मिळालं. टायमिंग लाजवाब होतं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त हा झेल. यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होताना. धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले. धावसंख्या 28. विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य आहे. मितेश तरे स्ट्राइक एंड कडे जात आहेत. जर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार येत आहेत तर प्रथा 11 यांच्याकडून 5555 5555 रुपीज कॅश यावेळेला पाहायला मिळेल. तर अभि पाटील एडवन कीबोर्ड मास्टर मात्र यांच्याकडून 210 रुपयांचं कॅश प्राइज षटकारासाठी. 28 धावा, 18 धावांचं लक्ष्य. अप्रतिम. म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. जर षटकार आला तर दिनेशजी किनी यांच्या एटीएम मधून सुद्धा आज यावेळेला आपण पाहतोय कोऱ्या करकरीत नोटी येत आहेत. 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 28 धावा, 18 धावांचं लक्ष्य असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिला स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. तू मै यावेळेला मात्र चुकीच्या एंड कडे फेकी होते. लेग बाईचा इशारा आणि एक धाव निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि धावांची गती फलकावर 29. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. तर या पण संदीपजी गावण यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज बापाणे गावातून. तीन षटकारांसाठी 1111 रुपये आपण पाहतो. बाळूभाई विक्रांत केने प्रतिष्ठान गौरव तरे यांच्याकडून आपण पाहतोय आणि आशिष बोईर यांच्याकडून आपण पाहू शकतायत 1111 रुपीज. यावेळेला मात्र चिप शॉट आहे सुनील वैतींच्या लेजंड खेळाडूच्या हातामध्ये. गुड कॅच. आणि यावेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट. मितेश तरेच्या खेळीला पूर्ण विराम. धावसंख्या 29. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 17 धावा. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये त्यांनी आमच्या शब्दाला विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. आणि संदीपजी गावण यांचं आपण एक गोड आवाज आपण ऐकलात. बापाणे गावातील सुपुत्र आणि पेशाणे पोलीस पाटील सुद्धा आहेत आणि नोकरी सांभाळून खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा आवाज ऐकलात तर जोरदार टाळ्या होत्या व्यासपीठावर. मात्र संदीपजी गावण यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी बबनजी केनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. धावसंख्या 29, 29. अभि पाटील यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलं होतं एडवन वरून कीबोर्ड मास्टर. धावसंख्या 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम. हा मात्र खूप वेगाने चेंडू आला होता आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर ऍक्शन केली होती. अन्यथा ऍक्शन न केली असती तर यावेळेला डेलिग्रेट चेंडू म्हणून ओळखला गेला असता, परंतु ऍक्शन केली होती आणि फार वेगाने चेंडू केला होता.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 16 धावा. घड्याळ जवळजवळ 6 वाजून 9 मिनिटे झालेत, 7 मिनिटे झालेली आहेत आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अजून सुद्धा स्तब्ध झालाय. टाचणी पडेल एवढा आवाज येईल अशा प्रकारचा सन्नाटा पसरलाय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, काय जबरदस्त आक्रमकता यावेळेला दाखवतोय नयन. सुपर लगातार 3 षटकारांसाठी प्रथा 11 यांच्याकडून 5,555 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय. सुनील वैती मात्र पुढे सरसावतोय. यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 31. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावा. काय अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणता संघ मात्र यावेळेला आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम सामने आजच्या दिवसामध्ये आपण हाताळलेत. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र यावेळेला पैसा वसूल मॅच पाहावयास मिळाल्या, कारण हे मैदान आहे ऐतिहासिक. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक हॅरीच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. कमबॅक करतायत नयन, एक अपकमिंग यंगस्टर, नवीन चेहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आहेत आता मात्र 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15. एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी आकडा मात्र यावेळेला सामन्यामध्ये घेऊन येतील. यावेळेला पाहिलं न्याळ या वेळेला खूपच बाहेर होता आणि पंचांची कसोटी आहे यावेळेला आपण पाहतोय. आणि शेवटच्या मुमेंट पर्यंत पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 32. चेंडू आहे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी. या चेंडूवर जर षटकार आला तर भूपेश वैद्य यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय. सरळ चेंडू निघून जाईल. हा ना करता करता या ठिकाणी मात्र खेळाडू त्या ठिकाणी सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. चौकार येतोय बाईच्या स्वरूपात. करुणाकर कोटियन सर त्या ठिकाणी दर्शवतायत की बॅटने खेळलेलं नाहीये, बाईच्या स्वरूपात चौकार येतोय. कोणतीही दुखापत न झालेली आहे, ही मात्र खूप चांगली गोष्ट आहे. चौकार येतोय. क्षेत्रक्षण सजून घ्या. धावसंख्या झालेली आहे 36. आता मात्र चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावा. प्रज्वल वैती यांच्याकडून 3 षटकार जर येत आहेत फलंदाजाकडून. 2 षटकारांसाठी 210 रुपये आलेले आहेत. अभि पाटील कीबोर्ड मास्टर एडवन हे सुद्धा आपण पाहतोय. चला घाई करा जरा, वेळ दौडू नका. उद्याच्या दिवसात जर कोणाला बक्षिसं लावायची असतील तर आपण एक छोटीशी चिठ्ठी घ्या आणि ते मात्र आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण जेणेकरून आम्हाला मोस्ट मॅच असते इम्पॉर्टंट. बक्षिसं आम्ही नक्कीच अनाउन्समेंट करून, तुमची सुद्धा मात्र इच्छा असते, परंतु मॅच सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण कदाचित चेंडू जर रिलीज होतोय आणि इथून आम्ही अनाउन्समेंट करतोय, बॅटची एज लागते तर अंपायर्सला प्रॉब्लेम होईल. त्याकरता मी विनंती करेन. 6 चेंडू आणि 10 धावा. गौरव तरे, बाळूबाई, आई आशापुरी एडवन चे आपण पाहतोय. यांच्याकडून जर एडवन संघ विजयी ठरतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या संघाला. या ओव्हर मध्ये जर षटकार आला तर भूपेश वैद्य यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या 36. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. सुपर मॅच. या वेळेला जर आपण पाहिलं तर 8 टप्पापर्यंत विराजने काय आक्रमकता दाखवले, ज्याने मात्र फलंदाजीमध्ये सुपर आपण पाहिलं होतं. चला घाई करा, वेळ दौडू नका. 27 धावा मात्र खोऱ्याने वाहिल्या होत्या त्याच्या बॅटमधून. 5 चेंडू आणि 10 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर सामना आपण पाहू शकतायत. 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. प्रथा 11 यांच्याकडून जर आपण पाहतोय फलंदाजाने 2 षटकार ठोठावले तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज. शेअर मार्केट वाढतोय, वधारतोय. यावेळेला मात्र ऑन साइडला जबरदस्त फटका. 6 धावा. धावसंख्या 42. भूपेश जी वैद्य यांच्याकडून 500 रुपये. फलंदाज यावेळेला आपण पाहतोय प्रज्वलला. अभि पाटील यांच्याकडून मात्र प्रज्वल यांच्यासाठी अजून एक षटकार येतोय तर 210 रुपये. भूपेश वैद्य यांच्याकडून ऑलरेडी आलेत. आणि 200 रुपये गौरव तरे, बाळूबाई यांच्याकडून मात्र आपण पाहतो 200 रुपयांचं कॅश प्राइज.
काय अप्रतिम. आता मात्र चेंडू आहेत, लक्षात घ्या. 4 आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. मित्रांनो, सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या, आक्रोश येऊ द्या. 4 चेंडू 4 धावा. यावेळेला फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला, मात्र जरूर खेळला गेला. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत जीवाची आकांक्षा. या वेळेला आपण पाहतो क्रिकेट म्हणजे जीव की प्राण. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अप्रतिम. 3 चेंडू आणि 2 धावा. प्रज्वलचं कौतुक करेन. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणीही मात्र एडवणकर आतमध्ये जाणार नाही किंवा वाडीवकर वैतीपाडा कोणीही आतमध्ये जाणार नाहीये, अन्यथा जिंकून सुद्धा हरू शकाल. कंट्रोल युअर सेल्फ. 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी विनंती करेन, जोरदार टाळ्या येऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 3 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना. अप्रतिम. अप्रतिम डॉट चेंडू. मॅजिकल गोलंदाजी विराजला करावी लागेल. पुन्हा एकदा हृदयाची स्पंदने वाढतायत, मात्र यावेळेला आपण पाहतोय ठोटे यावेळेला वाढत असताना. चला घाई करा, लवकरात लवकर प्लीज. घाई करा, वेळ दौडू नका, टीम मीटिंग करू नका. 2 चेंडू आणि 2 धावा. लास्ट वॉन असेल प्लीज. 2 चेंडू 2 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कोणत्या संघाला मात्र या वेळेला परतीचं तिकीट मिळवून दिलं जाईल, कोणत्या संघाला शिवनेरी चषकाची 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. या वेळेला आपण पाहतोय हा चेंडू निघून जातोय पंचांकडे दाद. आणि या वेळेला यस, विकेट गॉन. फलंदाज बाद होताना 1 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. जितू नवीन फलंदाज धरणी मातेला मात्र यावेळेला नतमस्तक होताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावा. काय सामना आहे संदीपजी गावंड. यस, निश्चितच हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच बनतोय. 24 तासामध्ये जर आपण विचार केला तर 1,03,789 वेळा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे ठोके हे वाढत असतात. आणि त्याही पेक्षा मोठा जर टोका झाला तर हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता आहे. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 रनची आवश्यकता. चला घाई करा, फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ दौडू नका प्लीज. आणि कोणीही मात्र आतमध्ये जाणार नाहीये. पंचांचा ऑफिशियल कॉल येईपर्यंत लक्षात घ्यायचा आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना. एडवन संघ एका साईडला तर एका साईडला वैतीपाडा संघ. जर या चेंडूवर षटकार येत आहेत तर प्रथा 11 यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. जर जितूने षटकार मारला तर यावेळेला अभि पाटील कीबोर्ड मास्टर एडवन यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 1 चेंडू आणि 2 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 1 balls remaining and 2 runs required to win. 2 पावलं दूर आणि 1 पावलं दूर वैतीपाडा तर एडवन संघ. जितू या खेळाडूकडे तेवढी ॲबिलिटी आहे, पण वेळ काय झाले, 6:15 वाजलेत. पुन्हा एकदा गोलंदाज. 1 चेंडू 2 धावा. विराज की जितू. या वेळेला मात्र शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू मिळाला आणि जावेद सरांना मात्र गिफ्ट दिलंय. या वेळेला असं म्हणायला हरकत नाहीये. इन ऍडव्हान्स विश यू हॅपी बर्थडे जावेद सर. 200 रुपयांचं कॅश प्राइज. अभि पाटील एडवन कीबोर्ड मास्टर. या आपण गाणं ऐकूया. कृपया पिचवर कृपया करून मीटिंग करून